नमस्कार, मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज हे चॅनल आणि नेमकं तेच हा कार्यक्रम आपण पाहतोय। या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। एकूण बिहार विधानसभेचा निकाल लागला आणि आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार आणि चिराग पासवान या तिघांचं जे गठबंधन होतं यांनी 200च्या वर जागा मिळवलेल्या आहेत। 243 जागांपैकी 202 जागा जवळपास त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत आणि साहजिकच एक मोठं एका अर्थाने परिवर्तन आपण पाहिलं तर समाजवादी असणारा बिहार आता हिंदुत्ववादी झाला काय यापर्यंत या वाक्यापर्यंत येऊन पोचलेला आहे। आणि साहजिकच एकूण आपण जर काही याचा विचार केला तर यामध्ये एक नितीश कुमार आणि यादव कंपनी जी आहे त्यामध्ये तेजस्वी यादव यांच्यामधली जी जागा आहे ती मिळवण्याचा प्रयत्न प्रशांत किशोर करत होते। आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो प्रशांत किशोर यांच्या एकूणच रणनीतीचा कशा प्रकारे बोजवारा उडाला, त्यांना एकही जागा मिळवता का आली नाही या संदर्भामध्ये आपण थोडंसं विचार करणार आहोत किंवा जिंकण्याचं भारतीय जनता पक्ष नितीश कुमार जिंकण्याचं कारण काय याचाही आपण थोडासा उहापोह करणार आहोत। निकाल नुकते लागलेले आहेत आणि आपण जेव्हा हे बघतो तेव्हा थेट महाराष्ट्राची निवडणूक असेल किंवा मध्य प्रदेशची निवडणूक असेल यामध्ये असं पाहायला मिळालं होतं की लाडली बहीण लाडकी बहीण आणि या बहिणींच्यामुळे भारतीय जनता पक्षाला उत्तम मतं मिळाली, त्यामुळे त्यांना जागा जास्त मिळाल्या आणि त्यांची सत्ता आली। महाराष्ट्रामध्ये लोकसभेला अतिशय कमी जागा मिळालेल्या भारतीय जनता पक्षाला नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत उत्तम जागा मिळाल्या। याचं कारण असं होतं की बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात होते, जाता आहेत। हाच प्रकार मध्य प्रदेशमध्ये करून बघितला होता आणि शिवराज सिंग चौहान तिथे त्यांनी भारतीय जनता पक्षाला निवडून दिलेलं होतं। तर आता बिहारमध्ये हेच आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर यामुळे प्रशांत किशोर यांना असं वाटत होतं आणि त्यांनी अशा पद्धतीचं एक गृहीतक सिद्ध केलं होतं की हे पैसे आपलेच आहेत, शिक्षणाकरता पैसे देतात म्हणजे काय करतात, हे पैसे आपलेच आहेत। सेवानिवृत्तीमध्ये पेन्शनमध्ये वाढ केली, त्याच्यामध्ये फार मोठं काही केलं नाही कारण ते पैसे आपलेच आहेत। आरोग्याकरता योजना आखल्या जात आहेत, त्याच्यामध्ये नितीश कुमारांचं राज्य किंवा भारतीय जनता पक्ष काय करत आहे कारण ते पैसे आपलेच आहेत। बहिणींना पैसे दिले जात आहेत, ह्याच्यामध्ये फार मोठं काय केलं जातंय, ते पैसे आपलेच आहेत आणि ते पैसे घ्या अशा पद्धतीचा एक आणि घ्या आणि चांगल्या पद्धतीचं सुशासन मी देणार आहे, मला निवडून द्या अशा पद्धतीचं त्यांनी एक गृहीतक सिद्ध केलेलं होतं। यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला आपलं लक्ष केलं होतं, तर नितीश कुमार यांना त्या अर्थाने त्यांनी कुरवाळण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते की त्यांच्यावर फार मोठी टीका त्यांनी केलेली नव्हती। अर्थात हे जरी असलं तरी नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या, त्यामुळे एकाची टीका दुसऱ्याला नक्कीच लागू होणार होती। मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 10,000 रुपये जे आले तो एक टर्निंग पॉईंट नक्कीच होता आणि प्रशांत किशोर यांना त्यामुळे मागे हटावं लागलं। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षावर त्यांनी केलेली मोठ्या प्रमाणात टीका, त्यांच्याकडेही फार मोठा असा रोडमॅप नव्हता की मी इथे आल्यानंतर काय करेन। त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची बाजू भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लावून धरली, मात्र मी निवडून आल्यानंतर काय करणार हे जसं तेजस्वी यादव सांगू शकले नाहीत त्याच पद्धतीने राहुल गांधी सांगू शकले नाहीत आणि तोच विषय प्रशांत किशोर यांचाही झाला। साहजिकच यांना ज्या पद्धतीने मतं मिळायला पाहिजे होती, म्हणजे मताच्या टक्केवारी चांगली मिळाली असली तरी त्यांना ज्या पद्धतीने जागा मिळायला पाहिजे होत्या, कारण संख्या विधानसभेमध्ये निवडून येणारी ही महत्त्वाची असते, प्रशांत किशोर यांना ती सांभाळता आली नाही, एकही जागा त्यांना मिळाली नाही। फर्श पर गिरे, पूर्णपणे त्यांना बिहारच्या जनतेने नाकारलं। त्यांनी 2 वर्ष त्याच्याकरता घालवली होती, बिहार चाळून काढलं होतं, पिंजून काढलं होतं, मात्र केवळ व्यक्ती केंद्रित पक्ष असल्यामुळे, कारण त्यांचे बाकी कोणीच फारसे माहीत नव्हते, त्यांनी ज्या टोकाच्या भूमिका घेतल्या होत्या त्या बऱ्याचशा लोकांना मान्य नव्हत्या। त्यामध्ये 10,000 रुपये महिलांसाठी हा एक महत्त्वाचा विषय होता। नितीश कुमार यांचं चरित्र आणि चारित्र्य चांगलं आहे हे स्वतः प्रशांत किशोर सांगत होते। या सगळ्याचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार किंवा चिराग पासवान यांना झाला, मात्र अतिशय कुशल रणनीतिकार म्हणून ज्यांचं नाव आहे ते प्रशांत किशोर या सर्व निवडणुकीतून शून्यावर बाद झाले, हातात भोपळा आला आणि चांगला रणनीतिकार, चांगला राजकारणी किंवा निवडणूक जिंकून
स्वतःसाठी देणारा ठरू शकतो हे गृहीतक पूर्णपणे विस्कटलेलं आहे. कदाचित यापुढे त्यांना कुठला पक्ष आम्हाला विजयी करण्यासाठी तुम्ही सल्ला द्या असं सांगेल की नाही याबाबतही शंका आहे. त्यांना पूर्ण वेळ राजकारणीच आता व्हावं लागेल असं वाटतं. अर्थात प्रशांत किशोर यांनी धाडस दाखवलं आणि काही करण्याकरता स्वतः राजकारणात उतरले, ही एक अभिनंदनाची बाब आहे. तेव्हा असंच भेटत राहू वेगवेगळ्या विषयांवर. पाहत राहा तुम्ही एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज आणि त्यातला हा कार्यक्रम नेमकं तेच. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पाहत राहा नेमकं तेच. धन्यवाद.